तुम्हाला माहिती आहे का, मानवाचा जन्म होण्यापूर्वी कित्येक अब्ज वर्षांपासून हे ब्रह्मांड अस्तित्वात आहे. आणि मानवजात नष्ट झाली तरी ते अनंत काळापर्यंत असंच टिकून राहील. हे वास्तव रोमांचक नाही, ते स्तब्ध करणारं आहे आणि अतिशय उदासवाणं आहे. 1380 कोटी वर्ष जुन्या या अफाट विश्वात मानवाचं 3 लाख वर्षांचं अस्तित्व काहीच नाही. आपण खूप उशिरा आलोय आणि कदाचित खूप लवकर निघूनही जाऊ. आपल्या आधी अनेक तारे जन्मले आणि नष्ट झाले. कोणाच्याही साक्षीशिवाय आकाशगंगा एकमेकांवर आदळल्या. अत्यंत शांततेत ब्लॅक होल्स तयार झाली. खरं तर हे विश्व टिकून राहण्यासाठी आपली कधीच गरज नव्हती. आणि आपण उद्या नाहीसे झालो तरी या विश्वाला काहीच फरक पडणार नाही. आपली पृथ्वीसुद्धा हेच सत्य सांगते. मानवाचा जन्म होण्यापूर्वी अब्जावधी वर्षांपासून इथे जीवन होते. पृथ्वीने डायनासोर्सचं 16.5 कोटी वर्षांचं राज्य पाहिलंय. ते नष्ट झाले तरी पृथ्वी थांबली नाही. तिने बदल स्वीकारले आणि तिचा प्रवास अविरत सुरूच राहिला. आणि तरीही आपण इथे आहोत, अत्यंत नाजूक आणि क्षणभंगूर. दुर्दैवाने आपलं हे इवलसचं आयुष्य आपण एकमेकांशी लढण्यातच घालवतो. कुणाकडे जास्त ताकद आहे, कुणाचं वर्चस्व आहे, कुणाचा अहंकार मोठा आहे, हे सिद्ध करण्यातच आपण मग्न आहोत. आणि गंमत बघा, हे सगळं अशा एका इवल्याशा ग्रहावर चालू आहे जो या अथांग काळोखात कुठेतरी हरवलाय.